नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज एवढी उपयुक्त भाजी करणार आहे ना, तुम्ही विचारही केला नसेल। मंडळी, असं म्हणा की ती भाजी नसून एक जालिम उपाय आहे। तो उपाय म्हणजे सुरणची भाजी। ही भाजी ज्यांना मूळव्याध आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे। अगदी मटणालाही मागे सारेल अशी भाजी आहे। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे पाव किलो सुरण घेतला आहे। त्यांच्या साली काढून स्क्वेअरमध्ये कापून घेतले आहे आणि पाण्यात घालून घेतले आहे, कापा काळ्या पडू नये म्हणून। मंडळी, सुरण कापताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हाताला तेल लावून सुरण कापायचं, म्हणजे हाताला खाज येत नाही। आता सगळ्या कापा कुकरमध्ये घालून घेते आणि 1.5 ग्लास पाणी घालून घेते। अर्धा चमचा हळद घालते, अर्धा चमचा मीठ घालून घेते। मीठ घातल्याने सुरणामुळे घशात खवखव होत नाही। मीठ चांगलं सुरणात मुरलं जातं। आता कुकरला झाकण लावून घेते आणि गॅस चालू करून घेते। गॅसची आच लो करते आणि गॅसवर कुकर ठेवते। आपल्याला कुकरला एक शिट्टी द्यायची आहे, कारण सुरणाचा गाळ होऊ नये म्हणून। सुरण शिजायला वेळ लागत नाही। इथे मी कुकर खाली घेतला आहे। कुकर चांगला गार झाला आहे। कुकरचं झाकण काढून घेते। तुम्हाला सुरण शिजलं का नाही ते दाखवते। पळीने सुरणाचे काप काढून घेते आणि हाताने दाबून दाखवते। हे पहा, सुरणाचे काप चांगले शिजलेले आहे आणि असे सुरणाचे काप शिजले पाहिजे, जास्त गाळ करून घ्यायचा नाही। आता सुरणाचे काप एका ताटामध्ये काढून घेतले आहे। पाणी फेकून द्यायचे नाही, त्या पाण्यातच आपण ग्रेव्ही करणार आहोत। इथे मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 मोठा टोमॅटो पातळ कापून घेतलेला आहे। आता मी भाजीला फोडणी देऊन घेते। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेते आणि 2 चमचे तेल घालून घेते। सुरण आपण फ्राय करून घेणार आहोत। असं सुरण साजूक तुपात फ्राय करून घेतल्यामुळे सुरणाची चव अतिशय अप्रतिम येते। हे पहा, सुरणाला मी 1 ते 2 मिनिट फक्त परतून घेतलेलं आहे। सुरण चांगलं फ्राय झालेलं आहे। आता सुरणाचे काप एका ताटामध्ये काढून घेते आणि उरलेल्या तेलामध्ये भाजी करून घेणार आहे। तेल चांगलं गरम आहे। गॅसची आच लो करते। अर्धा चमचा मोहरी घालून घेते, अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि अर्धा चमचा हिंग घालून घेते। आता 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेते आणि थोडीशी चमच्याने हलवून घेते। हे पहा, कढीपत्त्याची पाने चांगली कडक झाली आहे। आता बारीक कापलेला कांदा घालून घेते आणि चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेते। हे पहा, कांद्याचा रंग चांगला चेंज झाला आहे। आता बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेते, 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते आणि पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत चांगली तेलामध्ये परतून घेते। आता सुके मसाले घालून घेते, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते, अर्धा चमचा धने पावडर घालून घेते, अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेते आणि थोडीशी हळद घालून घेते। हळद थोडी मी मुद्दामच घातली आहे, कारण सुरण शिजवताना आपण हळद घातली होती, म्हणून आता हळद मी कमी घातली आहे। आता सर्व मसाले तेलामध्ये चांगली परतून घेते। मसाले खूप ड्राय आहे, म्हणून सुरण ज्या पाण्यामध्ये आपण शिजवलं ते पाणी मी मसाल्यामध्ये घालून घेते आणि थोडीशी परतून घेते। त्याच पाण्यामध्ये ग्रेव्ही छान लागते, कारण आपण सुरण त्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि त्याचा अर्कही त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आता एक पातळ कापून घेतलेला टोमॅटो मी तेलामध्ये घालून घेतला आहे। आता टोमॅटो चांगला गळेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जराही मोठा दिसला नाही पाहिजे। अर्धा चमचा मीठ घालून घेते, त्यामुळे टोमॅटो लगेच तेलामध्ये गळला जाईल। आता कढईवर झाकण ठेवते, म्हणजे वाफेने टोमॅटो चांगला नरम होईल। हे पहा, मी 2 ते 3 मिनिट वाफ देऊन घेतलेली आहे। आता झाकण काढून घेते आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते, त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि 1 चमचा कसुरी मेथी हाताने क्रश करून घालून घेते, त्यामुळे भाजीला चव अतिशय अप्रतिम येते। आता सर्व साहित्य पुन्हा एकदा चमच्याने एकत्र करून घेते। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा मसाल्यामध्ये एकत्र करून घेते। सुरण शिजवलेलं पाणी पुन्हा मी घालून घेते, त्यामुळे ग्रेव्ही चांगली सैलसर होईल। तुम्हाला किती ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मला एवढी ग्रेव्ही पाहिजे नाही, कारण सुरणाची भाजी मला जास्त पातळही करायची नाही आणि जास्त ड्रायही करायची नाही, अशी लपतपीत करायची आहे। मटणाची भाजी करतो त्याप्रमाणे। हे पहा, मी इथे सुरण घालून घेतलं आहे। एकदा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेते। आता सुरण शिजवायची गरज नाही, वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते
आणि झाकण ठेवून गॅस बंद करते. इथे आपली सुरणाची भाजी तयार झाली आहे. आता गरमागरम सुरणाची भाजी सर्व करते. आजची सुरणाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.